बातमी समोर येते मुंब्र्यामध्ये 10 वर्ष चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या झाल्याच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढलाय। आरोपीला फाशी देण्याची मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणामध्ये लवकरात लवकर चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशीही त्यांची मागणी आहे। तर 3 तासात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असल्याचं आव्हाड म्हणालेत। पोलिसांची चौकशी योग्य पद्धतीने सुरू राहील असंही आश्वासन यावेळी आव्हाडांनी दिलं। आपण पाहतोय मोठ्या संख्येनं हा जमाव रस्त्यावर उतरलेला होता। नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। काल रात्री इथे बलात्कार झाला। बलात्कार नंतर त्या बिचाऱ्याकडे पोलिसा 10 वर्षाच्या मर्डरचा तिचा खून करण्यात आला। पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे। 3 तासाच्या आतमध्ये आरोपी अटकेत आला, त्याला ताब्यात घेतला। त्याची चौकशी पोलिसांच्या पद्धतीने चालू असेल। याच्यात अजून कोणी गुन्हेगार असतील, त्याचे साथीदार असतील तर त्यांनाही कुठेही पोलीस सोडणार नाही। पोलीस जबाबदारी पूर्णपणाने पार पाडतील आणि पोलिसांची कारवाई कोणी थांबवू शकणार नाही। निष्कारण पोलिसांवरती बोट दाखवणं योग्य नाही। पोलिसांना कारवाई करू द्या, गुन्हेगारांना सोडणार नाही ही जबाबदारी आम्ही